काही शेतकरी दुपारच्या वेळेस शेतामध्ये काम करत होते। त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना खूप भयंकर असा घाणेरडा वास येत होता। त्यामुळे ते शेतकरी शेतात काय आहे हे पाहत असतात। शेताच्या बाजूला असलेल्या एका नदीजवळ ते शेतकरी जातात। त्या नदीजवळ गेल्यावर त्यांना एक भयंकर दृश्य दिसून येते। त्या ठिकाणी एक मृतदेह पडलेला होता। त्या मृतदेहाची अवस्था खूपच विद्रूप दिसून येत होती। त्या मृतदेहाला डोकं नव्हतं, फक्त धड होतं आणि तो मृतदेह एका महिलेचा होता। ही घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यातील कल्याणनगर गावातील। या गावामध्ये काही शेतकरी शेतामध्ये काम करत होते आणि त्यांना तो संपूर्ण प्रकार आढळून आला होता। त्या लोकांना आता खूप जास्त भीती वाटली आणि त्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला। या भयंकर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। त्या महिलेचा मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी आपल्या अजून काही टीमा त्या ठिकाणी बोलावल्या। आजूबाजूच्या परिसराची पाहणी करायला सुरुवात केली। तेव्हा त्यांना आढळून आलं की त्या डेड बॉडीपासून 100 मीटर अंतरावर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एका महिलेचं डोकं होतं आणि ते डोकं संपूर्णपणे जळालेलं होतं। त्या चेहऱ्याची ओळख पटवणे खूपच अवघड पोलिसांना वाटत होतं। पोलिसांनी अजून जास्त तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्या डोक्यापासून 500 मीटर अंतरावर एका 7 वर्षाच्या लहान मुलाची बॉडीसुद्धा आढळून आली होती। पोलिसांना असं वाटत होतं की ज्या महिलेची डेड बॉडी होती आणि ज्या 7 वर्षाच्या मुलाची डेड बॉडी होती हे दोघं मायलेकरं असू शकतात, पण हे सगळं वेगळंच काहीतरी निघालं होतं। पोलिसांनी त्या दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला। पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिले आणि त्या महिलेच्या बॉडीचे फोटो जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवून दिले। कुणीतरी त्या महिलेची ओळख पटवावी आणि पोलिसांना सूचना मिळावी असं पोलीस वाट बघत होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी डेड बॉडी घेतली त्याच्या 2 दिवसानंतर 19 ऑक्टोबर 2024 रोजी रामपूर या पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलेचे फोटो आले। अशामध्ये एक पोलीसवाला दुसऱ्या पोलीसवाल्याकडे धावत जातो आणि त्याला तो संपूर्ण रिपोर्ट दाखवतो आणि त्याला म्हणतो ही तुमचीच बायको असू शकते, जी की मागच्या एका आठवड्यापासून बेपत्ता झाली आहे। रामपूर पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीसवाला होता, त्याचं नाव होतं सोनू सिंग। सोनू सिंगची बायको मागच्या एका आठवड्यापासून बेपत्ता होती आणि तो पण त्याच्या बायकोला शोधत होता। अशामध्ये जेव्हा तो संपूर्ण रिपोर्ट पाहतो त्याला पाहता क्षणी लक्षात येत होतं की ही त्याची बायको नाही, पण तरी पण तो त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी ही डेड बॉडी मिळाली होती आणि त्या ठिकाणी जाऊन त्या बॉडीची चौकशी करायला सुरुवात करतो आणि जाताना सोनू सिंग आपल्या सासू सासऱ्यांना देखील घेऊन जातो। पोलीस सोनू सिंगच्या बायकोचं नाव रिंकू होतं। रिंकू ही 8 दिवसापासून बेपत्ता झाली होती। सोनू सिंग हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि पाहतो तर ती डेड बॉडी त्याच्या बायकोची नव्हती। थोड्या वेळानंतर रिंकूची आई आणि वडील त्या ठिकाणी येतात। त्या ठिकाणी आल्यानंतर रिंकूची आईला देखील पाहता क्षणी लक्षात येतं की ही डेड बॉडी तिच्या मुलीची नाही, पण तिच्या मुलीच्या अंगावर ओम नावाचा टॅटू होता। तोच टॅटू त्या डेड बॉडीच्या हातावर पण होता। त्यामुळे आता तिच्या आई वडिलांना रिंकूची ओळख पटली होती। ज्यावेळेस त्यांनी तिचे कापलेले मुंडके पाहिले त्यावेळेस त्यांना खात्री झाली की ही डेड बॉडी रिंकूचीच आहे। 8 दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या रिंकूची अशी अवस्था कुणी केली आणि या संपूर्ण प्रकरणामागे कोण आहे हा मोठा प्रश्न संपूर्ण पोलीसवाल्यांना आणि तिच्या घरच्यांना पडला होता। पोलिसांनी रिंकूच्या आईवडिलांची चांगली चौकशी केली त्यावेळेस त्यांनी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती सांगितली। लग्नाच्या नंतर रिंकूचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि तो व्यक्ती आमच्याच गावचा आहे आणि त्या व्यक्तीचं नाव ओमपाल आहे
अशी माहिती तिच्या आईवडिलांनी पोलिसांना दिली. पोलिसांना आता अशी शंका आली की ओमपालनीच ही हत्या केली असावी. ओमपालला अटक करून त्यांनी त्याला स्टेशनमध्ये आणले. पण रिंकूचे आणि ओमपालचे मागच्या एका आठवड्यापासून काहीही बोलणं झालं नव्हतं. त्यात त्याने मान्य केलं की दोघांचे अनैतिक संबंध चालू होते. रिंकूचे लग्न झाल्यावर पण तो तिला बोलत होता आणि भेटत होता. दोघेजण एकमेकांना फारसा वेळ देत होते. आणि त्यानंतर रिंकूच्या आईने पोलिसांना सांगितलं की ज्यावेळेस या दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल तिच्या नवऱ्याला म्हणजे पोलीस सोनू सिंगला कळलं होतं त्यावेळेस दोघांची चांगलीच भांडणे झाली होती. त्यामुळे तुम्ही माझा जावई पोलीस सोनू सिंग याची देखील चौकशी करा असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आता ओमपालला चौकशी करून सोडून दिले आणि पोलिसांनी आता सोनू सिंगला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने काही सांगितलं नाही, पण शेवटी तो पोलिसांसमोर तुटला आणि त्यानं असं काही पोलिसांना सांगितलं की ते खूपच भयंकर होतं. रिंकूची आणि सोनूची ओळख 2011 मध्ये झाली होती. दोघेजण एकसोबत पोलीस भरतीसाठी गेले होते. त्यावेळेस दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि ते दोघे प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि आता दोघेजण एकमेकांसोबत दररोज फोनवर बोलत होते. काही दिवस असं चालू राहिलं होतं. दोघांची पण पोलीसमध्ये निवड झाली होती. 2 वर्षे हे सगळे प्रेमसंबंध सुरू राहिले होते. त्यानंतर दोघांनी पण सहमतीने एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2013 मध्ये त्या दोघांचे लग्न झालं आणि 2014 मध्ये त्यांचं ट्रान्सफर यूपीच्या संबल येथे झालं. संबल या ठिकाणी दोघे राहू लागले होते आणि त्या ठिकाणी राहून त्यांना 2 मुले देखील झाली होती. असं सगळं काही व्यवस्थितपणे चालू होतं. दोघांनी आपल्या कमाईवर स्वतःच्या पैशामधून संबल या ठिकाणीच एक घर सुद्धा घेतलं होतं. असेच 8-10 वर्ष दोघांच्या आयुष्याचे निघून गेले होते. त्यानंतर वेळ येते 2022ची. 2022 मध्ये पोलीस सोनू सिंग याचं उत्तर प्रदेशच्या रामपूर या गावामध्ये ट्रान्सफर होते. तो काही दिवस त्या ठिकाणी जाऊन राहतो. त्यानंतर त्याने बायकोचे ट्रान्सफर होण्यासाठी तगादाच लावला होता आणि आपल्या बायकोचे देखील ट्रान्सफर रामपूर या ठिकाणी त्याने करून घेतलं. जे घर त्याने संबल या ठिकाणी विकत घेतलं होतं ते घर त्याने विकलं आणि ते आता रामपूरला जाऊन राहू लागले. ज्यावेळेस सोनू रामपूरला गेला होता त्यावेळेस त्याच्या कानावर अशा गोष्टी आल्या त्या गोष्टी त्याने कधी ऐकल्या नव्हत्या. त्याला समजलं होतं की त्याची बायको रिंकूचे कोणातरी सोबत अनैतिक संबंध आहे आणि त्या व्यक्तीचं नाव होतं ओमपाल. ओमपाल हा रिंकूच्याच गावचा होता. ओमपालला काही काम नव्हतं. तो एक दारुडा होता, आवारा व्यक्ती होता आणि तो फक्त 7वी नापास होता. या सगळ्या गोष्टीमुळे सोनू सिंग खूपच जास्त चिडून जातो. तो चिडल्यामुळे सरळ बायकोकडे जातो आणि तिला विचारतो, माझ्याकडे मी तुला असं काय कमी पडू दिलं की तू अशी बाहेर अनैतिक संबंध सुरू ठेवले. पण त्याची बायको देखील एक पोलीसवाली होती. ती कुठे बिनारी होती. त्यामुळे दोघांमध्ये नियमितपणे भांडण होत होती. सोनू सिंग वारंवार आपल्या बायकोला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. त्या महिलेचे अनैतिक संबंध पुढे देखील सुरूच राहिले होते. त्यानंतर सोनू सिंगने त्याच्या सासू आणि सासऱ्यांना या घटनेबद्दल सांगितले. त्यावेळेस त्यांनी देखील त्यांची मुलगी रिंकूला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण रिंकूचा जीव त्या व्यक्तीमध्ये अडकला होता. त्यामुळे ती त्याला सोडायला अजिबात तयार नव्हती. या सगळ्या गोष्टीने सोनू आता टेन्शनमध्ये गेला होता. त्यानंतर मुरादाबाद येथील पोलीस अकॅडमी या ठिकाणी सोनू सिंगची 1 महिन्याची ट्रेनिंग होती. त्यामुळे तो 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी त्या ठिकाणी निघून जातो. ज्यावेळेस तो त्या ठिकाणी गेला त्यावेळेस रिंकूने आपल्या दोन्ही मुलांना तिच्या आईकडे ठेवलं आणि तिने 1 महिन्याची सुट्टी घेऊन ती ओमपाल सोबत फिरत होती. ओमपालला सोबत घेऊन ती लॉजमध्ये मजा करत होती. तिला कोणत्याही गोष्टीची काही फिकर राहिली नव्हती. रिंकूने 1 महिना ओमपाल सोबत वेळ घालवला आणि या संपूर्ण गोष्टी तिच्या नवऱ्याला म्हणजे सोनू सिंगला अजून माहीत झाल्या नव्हत्या.
1 महिन्यानंतर तो त्याच्या घरी जातो आणि त्याला समजते की 1 महिन्यापासून त्याची बायको कामावर गेली नाही. जर ती कामावर गेली नाही तर नेमकी ती कुठे गेली हा मोठा प्रश्न तिच्या नवऱ्याला पडतो. ज्यावेळेस नवरा बायको एकमेकांना भेटतात तेव्हा पोलीस नवरा सोनू सिंग बायकोवर खूप जास्त रागावतो. दोघांची भांडणं होतात. सोनू सिंग रागारागामध्ये बायकोवर हात उचलतो आणि त्या ठिकाणावरून निघून जातो. रिंकू सगळं काही ऐकते पण ती जे करायचं तेच करणार होती. त्याला आता प्रश्न पडला होता की हे सगळं असं चालू राहिलं तर माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्याला या संपूर्ण गोष्टी इथेच थांबवायच्या होत्या. पण ते कसं करायचं हा मोठा प्रश्न त्याला पडला होता. त्यावेळेस सोनू सिंग त्याच्या मेवण्याला फोन करतो, म्हणजे त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला फोन करतो आणि त्याला त्याच्या घरी बोलावून घेतो. त्या दिवशी तारीख होती 14 ऑक्टोबर 2024. त्या दिवशी तो आपल्या मेवण्याला रामपूर या ठिकाणी बोलावून घेतो. दोघे जण मिळून बाहेर जातात आणि बाहेर भरपूर दारू पितात. दारू पिता पिता त्याने घरातील संपूर्ण प्रकरण त्याच्या मेवण्याला सांगितले. काय करावे हे मला समजत नाही असे तो त्याला सांगतो. त्यावेळेस त्याच्या मेवण्याने त्याला एक सोल्युशन सांगितलं की तू तुझ्या बायकोची हत्या करून टाक. त्यानंतर तो पण त्याचं ऐकतो, कारण दोघांनी पण खूप जास्त दारू पिली होती आणि त्याच नशेमध्ये सोनू सिंग एक चाकू विकत घेतो. चांगला धारदार चाकू त्याने विकत घेतला होता. घरी रिंकू सिंग आराम करत होती. त्याच वेळेस सोनू सिंग तिच्या जवळ जातो आणि काही विचार न करता बायकोचा गळा कापून टाकतो आणि तिचं मुंडकं आणि शरीर वेगळं वेगळं करून टाकतो. त्यानंतर सोनू सिंगने एक प्लॅस्टिकची पिशवी आणली आणि त्यानं रिंकूची बॉडी होती ती सगळे प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकून टाकली आणि नंतर तिचं डोकं, त्या डोक्याला त्याने संपूर्ण जाळलं जेणेकरून तिला कुणी ओळखू नये. त्यानंतर त्यांनी रिंकूचं डोकं आणि धड हे सगळं कारमध्ये टाकलं आणि रात्रीच्या वेळेस ते तिच्या बॉडीचे विल्हेवाट लावण्यासाठी निघून गेले. रात्रीची वेळ होती. त्यांच्या गाडीच्या समोर पोलीस असे लिहिले होते, त्यामुळे त्यांना कुणी अडवत नव्हतं. थोडं दूर गेल्यावर त्यांना रामगंगा ही नदी दिसते. त्या नदीच्या जवळ त्यांनी गाडी लावली आणि आजूबाजूला पाहिलं तर कुणीच नव्हतं. त्याचा फायदा घेऊन त्यांनी एका ठिकाणी डेड बॉडी फेकली आणि एका ठिकाणी डोकं फेकलं. त्यांना असं वाटलं की वात ही बॉडी खूप दूर निघून जाईल, पण हे सगळं त्यांच्या प्लॅनिंगच्या विरोध झालं. जी बॉडी होती ती डिकम्पोज व्हायला सुरू झाली आणि त्यामुळे ती फुगून नदीच्या किनाऱ्यावर आली. त्यासोबत जे डोकं होतं ते पण नदीच्या काठाला येऊन अडकलं होतं, कारण त्या ठिकाणी पाण्याचा एक स्टॉप झाला होता. त्यामुळेच हे सगळं प्रकरण त्या शेतकऱ्याने पाहिले आणि पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.